वेलकम बॅक टू भारती नर्सिंग क्लास। आज आपण बघणार आहे कॉपर टी ही योनीच्या माध्यमाने गर्भाशयात डॉक्टरांच्या सहाय्याने टाकली जाते। कॉपर टी बसवताना थोड्या प्रमाणात त्रास होतो। आता कॉपर टी म्हणजेच हे योनीच्या माध्यमाने डॉक्टरांच्या सहाय्याने ते योनीच्या माध्यमाने आत प्रवेश केली जाते किंवा डॉक्टरांच्या सहाय्याने ते आत टाकले जाते। तसेच कॉपर टीची व्याख्या, कॉपर टी ही गर्भाशय शुक्राणूची भक्षणकोशिका क्रिया वाढवते। आता कॉपर टी ही गर्भाशय शुक्राणूची कोशिकीय क्रिया वाढवते। सोबतच हे कॉपर टी अन्याय देखील करते, जो मुक्त शुक्राणूची गतिशीलता आणि विशेषण क्षमता शमन कमी करते। हा प्रकार कॉपर टी मध्ये प्रमुखतः तांबेचा शुक्राणुनाशक कार्य होता। डायग्रामच्या माध्यमाने कॉपर UIPD, युट्रस, वोम्ब, सर्विक्स आणि वैजाइना। आता वैजाइनातून कॉपर टी ही आत टाकून कॉपर टीचा आकार जो अशा प्रमाणे असते, एवढी परफेक्ट आकृती नाही आहे तरी पण समजण्यासाठी भरपूर आहे। कॉपर टीचा आकार असा असतो, सरळ आणि दोन धागे। याच्यामध्ये जो तार असतो, या धाग्यामध्ये हे तांब्याचे तार असतात, जे शुक्राणूसाठी विनाशक कार्य करते। आता कॉपर टी IPD पॅरागॉनमध्ये कोणताही हार्मोन नाही। कॉपर टीमध्ये कोणताही हार्मोन नाही आणि 10 वर्षापर्यंत गर्भधारणा होऊ देत नाही। कॉपर टी हे 10 वर्ष काम करते। 10 वर्ष ते गर्भनिरोधक सारखे कार्य करते, गर्भ रोखण्याचे कार्य करते। गर्भधारणा रोखता पॅरागार्ड एक अंतर्गर्भाशयाचे उपकरण IUD आहे। पॅरागार्ड हे एक अंतर्गर्भाशयाचे उपकरण IUD आहे। याला एक पॅरागार्ड अंतःकरण IUPD असे म्हटले जाते। नियंत्रण गर्भनिरोधक प्रदान करू शकतो। यालाच कधीकधी गैर हार्मोनल पर्यायी IPD असे म्हटले जाते। आता IUPDलाच गैर हार्मोनल पर्याय IUD असे म्हटले जाते। अवांछित गर्भधारणा करताना ज्या उपकरणाचा उपयोग केला जातो त्यांना संततिनिरोधक उपकरण किंवा गर्भनिरोधक असे म्हटले जातात। गर्भनिरोधकच्या ज्या काही गोळ्या असतात तशाच या प्रकरणाला IUD याला संततिनिरोधक उपकरण किंवा गर्भनिरोधक असे म्हटले जाते। अशा प्रकारे कॉपर टी 380 ही 10 वर्ष टिकवल्या जाते किंवा टिकू शकते। अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।